हॅलो. हॅलो शीतल. हा नाना बोला की. अगं कुठे आहेस तू? मी सातारला. साताऱ्यात काय करतेस? अहो ते कॉम्प्युटर क्लासला आलते. काय झालं? काय काम होतं का? होय, मला तुला भेटायचंय. आलं येऊन जाते की संध्याकाळी. नाही नाही, मी बी साताऱ्यातच आहे. तू कुठे आहेस? बर, आमचा क्लास इथं कॉलेज जवळच आहे. हा, आलोच. हा. काय ग, काय झालं? अगं नानांचा फोन आलता. म्हणे भेटायचंय, लय महत्वाचं काम आहे. एवढं अर्जंट काय असेल पण? बोला की नाना. जरा बाजूला ये. बोला की. काय चाललंय तुझं? माझं माझं कुठं काय चाललंय तेव्हा? इथं सातारला क्लासला आलते. इथलं नाही विचारत आहे मी. घरात काय चाललंय तुझं? आमचं कुणाचं काय ऐकायचंच नाही असं ठरवलंयस ना तू? त्या महेशला तूच घराबाहेर काढलंस ना? महेश त्यो टॅलेंट? वय तोच. मी नाही नाही, अहो मी कशाला काढू? ते हर्षवर्धन आणि त्याचं काहीतरी झालतं म्हणून हर्षवर्धनच घराबाहेर हाकललं त्याला. गप बस, माझ्याशी खोटं बोल नकस. सगळं खरं काय आहे ते ठाव आहे मला. नाही नाही नाना, मी काय बी नाही केलं. अहो खरंच. तुम्हाला कोणी काय सांगितलंय का? ते महत्वाचं नाही, तू काय वागतीस ना ते महत्वाचं आहे. अहो नाना, मी कशाला त्यांच्या नादाला लागू? शीतल, तुला मी शेवटचं सांगतोय, तुझ्यामुळं त्या घरात काय उपदेवा पोहायला नगत. ह्या आधी बी तुला मी सांगितलेलं आहे, तुझ्या आईने पण तुला सांगितलेलं आहे. आणि त्या लोकांच्या नादाला अजिबात लागायचं नाही. नाना तुम्ही कशाला? नाना तुम्हाला काय बोलले का कोण? तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? तू मला उलट विचारू नकस. मी काय सांगितलं ते कळतंय ना तुला? होय कळतंय. आणि हे बघ, त्या घरात तुला कुणीही काय बोललं तरी उगाच वाद घालत बसू नकस. आपण भलं आणि आपलं काम भलं. आणि परत जर माझ्या कानावर काय आलं तर बघ. काय ग शिकले? एवढे का नाना चिडले होते? काय माहित. अगं ते एवढं कधी चिडत नाहीत. मी बी त्यांना चिडलेलं पहिल्यांदाच बघितलं एवढं. त्या महेशला तू घराबाहेर काढलेस का असं विचारत होते. हो, पण त्यांना कसं कळलं? त्यांना कुठनं कळणार आहे तेव्हा? अख्ख्या गावाला माहितीये त्या हर्षवर्धन त्याला घराबाहेर हाकललंय ते. त्यांना शंका आली असेल की हे मीच केलंय अशी. हाँ, अरे माँ बाप ही अपने औलाद को अच्छी तरह से पहचानते. नानांना असं वाटलं असेल की हे तूच केलेस म्हणून ते काळजीपोटी बोलले असतील. हे बाई, त्या टॅलेंटला घराबाहेर मी नाही, हर्षवर्धननी काढलंय एवढं तू लक्षात ठेव. बरं बाई. चल. आलीस का ग? कसं झालं तुझा क्लास? अहो मामी लईच भारी. आधी असं वाटत होतं आपल्याला जमते का नाही जमते का नाही. अहो पण लईच सोपं असतोय कॉम्प्युटर तर. वय ना, बरं झालं बाई. बरं आता लगेच स्वयंपाकाला घे बर का, उगाच येळ नको घालूस. हे काय, आता लगेच हातपाय धुते आणि पीठ मळाय घेते. मामी अहो जसं मला येईल तसं तुम्हाला बी शिकवत जाईन कॉम्प्युटर. वय वय. देर यू आर. मुलगी शिकली, प्रगती झाली. अगदी खरं बोलला बघा तुम्ही. आता आम्हाला पण शिकवा कॉम्प्युटर. काय मामी? आ तुम्हाला कशाला? तुम्हाला तरी येतो की कॉम्प्युटर? हा. नाही, आम्हाला येतो
पण लय बेसिक येतो. तुम्ही ऍडव्हान्स आहे ना. आता तुम्ही क्लास लावलाय, आमची स्पेशल ट्युशन घ्या. हा काय मामी? वय की म्हणजे बघू आधी तिला तर शिकू दे. शिकणार, 100% शिकणार. त्या लई हुशार आहेत ना, हाय का नाही? आणि शीतल, तुम्हाला कोण असिस्टंट वगैरे पाहिजे असेल तर सांगा बरं का, आपल्याकडे आहे. अगं बाई कोण आहे? सांगतो, लई क्युरियोसिटी ताणत नाही. कम इन. ह्यो उंदीर अजून इथं काय करतोय? चल निघ पहिला बाहेर तू. मामी, अहो शोभतं का तुम्हाला हे? फेडरेशन अध्यक्ष आहे तुम्ही. तो आमच्याकडे आला, आमची माफी मागितली, त्याची चूक त्याला कळली. आता अहो पण आम्ही कोण जर का आपल्याला माफी मागत असेल तर आपण मोठ्या मनाने त्याला माफ करावं. त्याला प्रायश्चित्त घ्यायचे, इथली कामं लावून त्याला पनिशमेंट देऊ. तुम्हाला काय प्रॉब्लेम शीतल? मला काय प्रॉब्लेम असणार आहे? व्हेरी गुड आणि व्हेरी काइंड. टॅलेंट राव. चला, लई कामं बाकी आहेत. चला भैया, आता कामाला लागलंच पाहिजे.